नमस्कार, गुड आफ्टरनून. कशा आहात तुम्ही? खूप दिवसाचं आपण रेसिपी टाकलेली नाही आहे. मागच्या वर्षी लोणच्याची रेसिपी टाकलेली होती. आता यावर्षी आपण लोणचं घालत आहोत. आता यासाठी मी स्वच्छ हे प्लॅस्टिकचं टोपलं, एक स्पेशल चांगल्या प्लॅस्टिकचं असं टोपलं हे घेऊन ठेवलेलं आहे लोणचं स्पेशल करायसाठीच. आणि याच्यात काल कैऱ्या आणल्या, 4 किलो कैऱ्या घेतलेल्या आहे. 4 किलो कैऱ्या घेऊन त्या 4 किलो कैऱ्या आपण स्वच्छ धुवून पाण्यात ठेवल्या आहे 6-7 तास आणि नंतर वाळवून पुसून स्वच्छ कोरड्या केल्या आहे. कोरड्या झाल्यावर त्या कापून घेतल्या आहेत तुकडे करून लोणच्यासारखे. आणि लोणचं बारीक मोठ्या छोट्या जशा आपल्याला लागेल तशा करायच्या आहे. आणि त्या लोणच्याच्या कैऱ्या कापून घेतल्यावर हळद आणि मीठ, कोरड्या पाहिजेत, थोडेसे उन्हात ठेवायला पाहिजे. मग कापून घेतल्या त्या की कोरड्या व्हायसाठी 1-1.5 तास उन्हात ठेवलेल्या आहेत त्या. आणि 1-1.5 तास उन्हात ठेवल्यावर मग त्याला रात्री हळद आणि मीठ लावून ठेवून दिलं आहे. रात्रभर हळद मीठ लावून ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारे आता हे असं एवढ्या कैऱ्या आपल्या झालेल्या आहेत. आणि आता त्यासाठी लागणारं साहित्य, तर आता इथे मी घेतलेलं आहे, हे याच्यात पूड करून घेतलेली आहे. आता या पूडमध्ये काय आहे तर म्हणजे काळी मोहरी असते आपली, जाड मोहरी असते की नाही, तर जाड मोहरी घेतलेली आहे. आणि जाड मोहरी भाजून घेतलेली आहे. मीठ भाजून घेतलेलं आहे. हळद आणि मीठ आपण या टोपलीत मिक्स केलंच आहे काल, पण अजून थोडंसं लागेल आपल्याला, म्हणून मीठसुद्धा लोखंडाच्या कढईत गरम करून घेतलेलं आहे. तसेच ही पूड, तर ह्या पूडमध्ये आता मोहरी, जाड मोहरी, थोडीशी मेथी, 2-3 चमचे मेथी घेतलेली आहे. मेथी भाजून घेतली आहे. 3-4 लवंगा, कलमीचा 1 तुकडा आणि मेथी सगळं भाजून घेतलेलं आहे. आणि सोप, 1 छोटं वाटीभर छोट्या सोप, मेथी, मोहरी आणि लवंग आणि कलमी थोडीशी, 4-5 तुकडे कलमीचे आणि 2 तुकडे कलमीचे आणि 5-6 लवंग, असं हे सगळं मिश्रण वाटून घेतलेलं आहे बारीक करून. एकदम बारीकीने, एकदम जाडीने. आणि मोहरीची डाळसुद्धा इथे आपण लागली तर घालू, पण याची चव थोडीशी पिवळं दिसते, पण ते दिसायला पण टेस्ट मोहरी बारीक घरी करून घेतलेली असते. हे सगळं भाजूनच बारीक केलेलं आहे. आणि मीठही भाजलेलं आहे. आणि त्यासाठी लागणारं हळद त्यात आपण ऑलरेडी घातलेलीच आहे मिठासोबत, तरी थोडीशी घेतलेली आहे इथे, आपल्या अंदाजानुसार घ्या आपण, चवीनुसार. आणि तिखट. तसंच हे तेल तापवून घेतलेलं आहे. अजून इकडे गंजात वेगळं ठेवलेलं आहे तेल, ते नंतर लागलं तर घालू. इथे तापवून थंड केलेलं आहे तेल. तर आता आपण हे सगळं मिश्रण आपण यामध्ये घालू, मिक्स करून टाकू आपण. पहिले पूर्ण मिक्स करून टाकू एकत्र. सगळं भाजून घेतलेलं आहे म्हणजे कच्चेपणा राहत नाही. तिखट आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता. ज्याला झणझणीत तिखट पाहिजे असेल तर अजून 2-3 चमचे तिखट अजून तुम्ही घालू शकता. तर मला वाटतं हे फोडींच्या मानाने एवढा मोहरीची डाळ आपल्याला वाटलेली मोहरी कमी पडणार आहे, तर आपण थोडीशी मोहरीची डाळ याच्यातली, एवढी नाही घालू पण थोडीशी घालून देऊ. लोणच्याचा रंग, मोहरीची डाळ विकतची घातली तयार की लोणच्याचा रंग पिवळा आहे, तर थोडीशी घातली आहे, एवढी ठेवलेली आहे. आणि सगळं आपलं साहित्य इथे आता घातलेलं आहे ना. आता आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे. अशा प्रकारे सर्व मसाला यात मिक्स करून ठेवू आपण. आणि 2-3 दिवसांनी ते सगळं हे 2-3 दिवस झाले की मिक्स होते, मोहरी चांगलं ते पूर्ण कालवल्यावर आपल्याला याच्यात तेल तापवल्याबरोबर घालू नका. चांगलं थंडगार होऊ द्या. बोट घालून बघा, त्यात कोमट जरी लागत असेल तरी घालू नका. आणि पूर्णपणे थांबल्या 1 तास आधी मसाला हे तयार व्हायच्या आधी आपण तेल तापून ठेवून द्या. त्यात थोडा हिंग घातलेला आहे तापलेल्या तेलात. हिंग तुम्ही जास्तही घालू शकता, हिंगाची चव छान लागते.
फक्त 2-3 दिवसानंतर आपल्याला याच्यात थोडासा गूळ टाकायचा, थोडासा गूळ 2-3 दिवसांनी टाकून द्यायचं. आणि तेलही आपल्याला भरपूर, लोणचं केल्यावर बरणीच्या वर तेल आलेलं पाहिजे, म्हणजे लोणचं खराब होणार नाही, बुरशी येणार नाही. मागच्या वर्षी टाकलं होतं आणि रेसिपीसुद्धा यूट्यूबवर टाकलेली आहे, ती बघितली आहे. यावर्षी घातलेलं आहे. तर अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे आपण. आणि तेल माझं थंड झालेलं आहे आता हे. आणि असं थोडं 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 आपण तेल यात मिक्स करून टाकू आणि कालवून घेऊ. एकजीव करून घ्यायचा आहे पूर्ण लोणचं चमच्याने हलवून. फक्त हे बरंच मोठं भांडं लागतं म्हणून पांढऱ्या जलमरच्या याच्यातही आपल्याला ठेवताना स्टीलचे सुद्धा खराब होण्याची असते, म्हणून स्पेशल लोणच्यासाठी हे चांगल्या क्वालिटीचं प्लॅस्टिकचा टब इथे घेतलेला आहे वाटतं. आणि स्पेशल लोणच्यासाठी असे 2 टब घेतलेले आहे. म्हणजे फक्त लोणचं सांडगे वगैरे करताना वापरते. आणि कलरही पिवळा घेतला आहे, म्हणजे तिखट तेलाचं याला डाग, कलर बदलणार नाही टोपल्याचा. अशा प्रकारे असं तेल पूर्ण आपण घालून घेऊ. आणि हे तयार लोणचं 2 दिवसानंतर, मी अजून 2 दिवसानंतर हे कसं होते ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओत सांगेल. तर अशा प्रकारे लोणचं घाला. उन्हाळ्यात वेगवेगळे बिझी असते माणूस, मोठा दिवस असतो, वेगवेगळं दुपारच्या वेळेस काय करावं हे प्रश्न पडतो, तेव्हा सांडगे, लोणचं, लिंबाचं लोणचं हिवाळ्यात घालतात. तसंच उन्हाळ्यात आंब्याचे सुद्धा प्रकार भरपूर आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या क्वालिटीचे आंबे असतात. जे गोड असतात, कलमी आंब्यासारखा नीलम असतो, त्याचं पणं पण होते, आणि पण्यासोबत त्याच्या साखर आंबासुद्धा होतो, त्याचा गोड लोणचं. त्यासाठी तो गोड आंबा लागतो, कापून जो खातो तो, त्यांचं आपण गोड लोणचं करायचं असते. आणि खूप आंबट असणाऱ्या आंब्याचं, कैरीचं तिखट लोणचं घालायचं असते. आणि साखर आंबा, गुळ आंबासुद्धा, गोड कैऱ्या ज्या असतात मोठ्या मोठ्या, त्याचं घालायचं असतं. तर एक दिवस साखर आंबा, गुळ आंबा, गोड लोणचं अशा रेसिपी वेगळ्या वेगळ्या दाखवण्यात येईल. तरी अशा प्रकारे लोणचं करा. अजून याच्यात तेल वगैरे लागलं आपल्याला तर अजून तेल आहे आपल्याजवळ थंड झालेलं, अजून तेल घालून देऊ. तुम्ही बेडेकर मसाला वगैरे जर घालायचा असेल तुम्हाला, तर एक छोटं पॉकेट घेऊन त्यात घालून द्यायचं आहे. बाकी घातलेलाच आहे, पण टेस्ट चांगली येण्यासाठी वगैरे तुम्ही घालू शकता. मी नाही घातली आहे. तेल, हिंग मिक्स केला, तेल हिंगाची पूड, अशा प्रकारे हे केलं आहे. आणि हे मुरल्यावर 2 दिवसांनी छान दिसते. करा असं लोणचं या जेवायसाठी, टेस्ट करायला लोणचं. थँक्यू व्हेरी मच.